वादग्रस्त आदर्श इमारत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काहीसा दिलासा मिळालाय। हायकोर्टानं निर्देश देत नाही तोपर्यंत विशेष सीबीआय कोर्टात अशोक चव्हाणांच्या विरोधात खटला सुरू करू नये असे आदेश हायकोर्टानं दिलेत। तसंच 21 जूनपासून या खटल्याची सुनावणी हायकोर्टात सुरू करण्याचे निर्देश ठरवलेत। आदर्श प्रकरणात अचानक अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी का दिली गेली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला। दरम्यान आधी राज्यपालांनी चव्हाणांविरोधात खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती, मात्र अचानक राज्यपालांनी ती परवानगी देऊ केली। राज्यपालांच्या परवानगीच्या निर्णयाला चव्हाणांनी हायकोर्टात आव्हान दिलं। प्रियकरानं प्रेयसीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या शिरोली इथं घडली आहे। या गोळीबारात काजल शिंदे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर खेड राजगुरुनगर इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णा राजपूतला बेड्या ठोकल्यात। वीटभट्टीवरील मोकळ्या खोल्यांमध्ये काजल कुटुंबियांसोबत राहते। तिथूनच काही अंतरावर कृष्णा लपून बसला होता। ती किराणा माल घेण्यासाठी घराबाहेर येताच कृष्णानं तिच्यावर गोळ्या झाडल्या। दरम्यान आरोपी कृष्णा यानं बंदूक कुठून आणली याचा तपास खेड पोलीस घेत आहेत। शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं, मात्र लातूर जिल्ह्यातल्या खंडापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या नशिबी हा आनंद आणि स्वागत काही नव्हतं। कारण शाळेचं छत नसल्यानं विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शाळेचा पहिला दिवस भरवला। गेल्या कित्येक दिवसांपासून शाळेचं छत पडलंय, मात्र दुरुस्तीबद्दल अद्याप कसलाही निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट प्राथमिक शिक्षण विभागाचं कार्यालय गाठलं। यंदापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार काहीसा हलका होणार आहे। कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीनं GR काढण्यात आलाय। त्याची अंमलबजावणी बहुतांश शाळेत सुरू करण्यात आली आहे। अनेक शाळांनी आपली जुनी पुस्तकं शाळेतच विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहेत, तर नवीन पुस्तक तर घरी अभ्यासासाठी ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे। दप्तरांमध्ये केवळ त्या दिवशी लागणाऱ्या वह्या देण्याच्या सूचना शाळेच्या वतीनं पालकांना करण्यात आल्या। दप्तराचं ओझं कमी करायचं यासाठी आम्ही गेली 2 वर्षाची इयत्ता म्हणजे दुसऱ्या इयत्तेत जी मुलं जातात त्या मुलांना आम्ही सांगितलेलं आहे की ती पाठ्यपुस्तकं जी आहे ती शाळेत ठेवून घेतो आणि ज्या वेळेला ती मुलं या वर्षी नवीन वर्षी या शाळेत येतात त्यावेळेला त्या मुलांनी ती जुनी पुस्तकं वापरायची आणि शासनाने दिलेली जी पाठ्यपुस्तकं आहे ती घरी वापरायची, जेणेकरून दप्तराचं ओझं कमी होईल आणि मुलांना पण हलकं वाटेल या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे। गुजरातमधील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरदार सरोवर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांनी केलाय। या धरणामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांचं पुनर्वसन अद्याप बाकी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील मेधा पाटकर यांनी केलाय। सरकारनं 31 जुलैपर्यंत विस्थापितांचे प्रश्न सोडवले नाही तर मोठं आंदोलन छेडू असा इशारा देखील मेधा पाटकर यांनी दिलाय। गुजरात पुन्हा एकदा विकासाच्या नावाने सरदार सरोवराच्या निमित्ताने एक फार मोठा माहोल बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या सगळ्याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणारं इलेक्शन। पुढच्या निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांना 22 लाख माणसं धरणस्थळावर गोळा करून जाहीर करायचं आहे त्यांचा विजय, म्हणून हे अन्यायपूर्ण पद्धतीने धरण पुढे रेटणं चालू आहे। 1 जुलैपासून देशभरात GST लागू होणार आहे, मात्र GSTतून जीवनावश्यक वस्तू वगळण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईचा मसाला आणि धान्य मार्केट बंद ठेवण्यात आलं। केंद्र सरकारनं ब्रँडेड कृषी मालावरती 5% GST लागू केलाय। त्यामुळे याआधी कर नसलेले धान्य, कडधान्य, मसाले आणि हळद यावर कर लागणार आहे। शिवाय GST सोबत मंडई करही घेतला जाणार असल्यानं ग्राहकांना दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत। याचाच विरोध करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे दाणा आणि मसाला मार्केट बंद ठेवण्यात आला। शेगावच्या धर्तीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानं सुरू केलेल्या साई सेवक योजनेसाठी 532 गटांनी नोंदणी केली आहे। आज पार पडलेल्या साई सेवक संमेलनात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साई पालखीतील 4000 प्रतिनिधींनी सहभाग घेतला।